आता मसाला जेव्हा बनतात सर, त्याच्यात दोन गोष्टी घडतात, एक दळणं आणि एक कुटणं. बरोबर. पण आपल्या ऑडियन्सला तुम्ही सांगू शकता का सर, याच्यातला नेमका फरक काय? आता काय सांगतो की या गोष्टी खरंच इंटरेस्टिंग आहेत आणि खरं तर ही परंपरा आहे आपली. हो. आपण पूर्वीच्या काळी बघा, आपण डंकावर कुटून मसाले बनवले जायचे. त्यावेळेला आत्ता असं म्हटलं जातं की का आता त्यावेळेला उपकरणं किंवा मशिनरीची साधनं नव्हती, पण खरंच त्याला काहीतरी एक लॉजिक होतं बरोबर, म्हणजे जे काय असेल. आणि आता काय झालंय की आपण ग्राइंडिंग करतोय, म्हणजे आपण दळतोय. तर ते काय होतं की ज्या वेळेला एखाद्या, बघा तुम्ही पिठाच्या गिरणीवर तुम्ही जर गव्हाचं ज्वारीचं पीठ जर गिरणीतून खाली आलेलं बघाल तर एकदम ओव्हरहीट झालेलं असतं, कारण ते हाय टेम्परेचरवर घासलं जातं, ते ओव्हरहीट होतं. आणि त्यामुळं काय होतं की त्यातले मेन जे कंटेंट आहेत ते जळले जातात. मग त्याचा स्मेल कमी होणार, त्याची टेस्ट कमी होणार किंवा त्याची शेल्फ लाईफ कमी होणार. सो या गोष्टी आहेत त्याच्या. कुटणे आणि दळणे या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्ही आमचे मसाले डंकावर कुटलेले असल्यामुळं तुम्ही वर्षभर साठवणुकीसाठी ठेवू शकता. जे की तुम्ही आता बाकी इतर कंपन्यांचे मसाले तुम्ही 8-15 दिवसातच ते इन्स्टंट आहेत, तुम्ही आत्ता वापरा, लगेच खा आणि लगेच करा, तरीही तुम्हाला ती टेस्ट मिळणार नाही जी तुम्हाला वर्षानुवर्ष आमचे मसाले तुम्ही वापरून सेम टेस्ट मिळेल तुम्हाला.